चला मॅचला सुरुवात करा. महत्वाची मॅच राहील दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू असेल प्रगती पथावर अक्षयच्या माध्यमातून. यस, मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल अगदी हाताळा जातोय, आडव्या बॅटने खेळलाय, सिंगल आली आहे. स्ट्राईक वरती दाखल होईल शुभम. संकेत मुंगसे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. 13 चेंडू 48 धावांची खेळी केली, लाजवाब खेळी. फौजी 11 संघाच्या बहारदार खेळासाठी निखिल महागडे फौजी यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. या दरम्यान शुभम मराठेनं आपला क्लास दाखवलाय, क्लासिकल हिट ठोकलाय. थेट समोरच्या बाजूला लॉंगांच्या डोक्यावरून षटकार, सीमापार, 6 धावांसाठी. जबरदस्त आक्रमण चढवलंय. समोरच्या बाजूला बाउंड्री रिजन मोठी आहे आणि ते टार्गेट केली आहे शुभमनी. पुन्हा एकदा थेट समोरच्या बाजूला कॉपी अँड पेस्ट, स्टँड अँड डिलिव्हर, हार्ड हँडसम, खडे खडे दिन दहाडे षटकार, शुभम मराठे. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. पुन्हा एकदा जबरदस्त एक्झिक्युशन ऑफ स्ट्रोक्स, अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. यावेळी आडाबटनं फटका खेळला. वर्ड लॉंगांवरती गॅप शोधण्याचा प्रयत्न राहिलाय. क्षेत्ररक्षकाला लॉंगांच्या बिझी ठेवलाय, अत्यंत बिझी ठेवलाय. 2 धावा या चेंडूवर देखील प्राप्त होतील. यावेळी डीप मिड विकेट रिजन टार्गेट केली आहे, भिरकावून दिला. आणखी एक चेंडू, मस्तक पे दस्तक, हवाई भरारी, षटकार, 6 धावांसाठी. 6 षटकार आहे. जबरदस्त बॅटिंग अगदी मैदानाच्या आतमध्ये. दुपारच्या सत्रात ऊन तळपत आहे आणि तशीच तलवारीच्या पात्याप्रमाणे बॅट देखील तळपते. अगदी आगीचे गोळे बॅटमधून फेकले जातात. शुभम मराठे जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. 21 धावा धावफलकावर. यावेळी वेगाने हाताळला चेंडू, अगदी निष्ठून जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. एक सिंगल मिळेल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा शुभम दाखल पाहायला मिळेल. षटक होतं पूर्ण. 22 धावा धावफलकावर पहिल्या षटकामध्ये. 77चा सर्वोच्च धावसंख्येचा डोंगर निखिल महागडे फौजी यांच्या संघानं फौजी 11 उभारला. तो डोंगर कोण सर करणार हा प्रश्न आता पुढे मांडलाय. मराठे ब्रदर्सकडे ती संधी आहे, तर दुसऱ्या बाजूला गुप्तेश दत्तवर पहिले हा संघ मात्र त्यांना रोखण्यासाठी प्रयत्नशील असेल. गोलंदाजीसाठी आलाय दुसऱ्या षटकामध्ये. आदेश आला गोलंदाजीसाठी. वाईड बॉल, वाईड +1, 2 धावा मिळतील. डिक्लेरेशन मध्ये ही धाव प्राप्त होईल. यावेळी लॉफ्ट केलाय, फटका फसलाय, हवेमध्ये आहे. फिल्डर बॉलच्या खाली पकडला जाईल कॅच. शुभमची अतिशय खेळी ही इथं थांबते. विकेट येते. शिर्क्या कन्स्ट्रक्शन या संघानं जे बक्षिसं जिंकलेली आपण ऐकली ना, आदित्य यांचं योगदान त्यामध्ये खूप मोठं राहिलं आहे.
या दरम्यान विकेट आल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येतो फलंदाज सनी. आडोबाटनं फटका खेळलाय, अगदी सिंगल येते. यावेळी मात्र धीरज मराठे संधी होती रनआउटची. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये आदेशची. स्वीप शॉट, स्लॉक स्वीप, आउट ऑफ द पार्क, ओव्हर काव कॉर्नर, सिक्सर, षटकार धीरज मराठेचा बिग ब्लास्ट. हाताला जखम झालेली आहे, परंतु जखमेपेक्षा क्रिकेटवरचं प्रेम मोठं आहे आणि ते प्रेम धीरज दाखवतोय. ग्लेन मॅक्सवेलची आठवण करून देतोय. वेदनांसोबत झगडत असताना मैदानावर खेळणं हीच तर खरी लढवय्याची निशाणी असते आणि ती निशाणी इथं दाखवतोय धीरज. सिंगल आली या बॉलवर. यावेळी चांगला राहिला चेंडू. डॉट बॉल आहे. षटक समाप्त होतं. 2 षटकांनंतर धावफलकावर आहेत 32 धावा. अवघ्या 10 धावा आल्या या षटकामध्ये. दर्शन गोलंदाजीसाठी येतोय. पहिल्या चेंडूवरती ब्लास्ट करण्याचा प्रयत्न राहिला, संपर्क होत नाहीये. आडाबटने खेळला फटका, थोडीशी मिसफिल्ड आला. बॅटर्स फॉर सेकंड. 2 धावा पूर्ण केल्या जातील या चेंडूवरती. पुन्हा एकदा मिसफिल्ड होते. दुसरीचा प्रयत्न मात्र यावेळी करू दिला जाणार नाहीये. अवघी एक सिंगल येते यावेळी. समोरच्या बाजूला फटका खेळला. गोलंदाजीच्या डोक्यावरून बॅकफूट पंच. 2 धावा पूर्ण होतील. पुन्हा एकदा हवेमध्ये खेळायला फटका. यावेळी खेळाडू बॉलच्या खाली येतो. डायव्हिंग एफर्ट, जबरदस्त कॅच टिपला डीप मध्ये. दत्तगड पहिल्या साठी आयुष मोहिते या खेळाडूने. युवा खेळाडू प्रभावित करतोय. राहुल मराठे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. मराठे ब्रदर्सची जोडी खऱ्या अर्थाने मैदानात दाखल. राहुल आणि धीरज जोडी जबरदस्त, परंतु धावांचा वेग आता वाढावा लागेल. पहिल्या षटकात 22 आल्या, त्यानंतर मात्र थोडंसं धावफलक मंदावलाय. धावफलकावर आहेत 37. 2 चेंडूचा खेळ अजूनही या षटकामध्ये बाकी. दर्शनची चांगली राहिली गोलंदाजी. राहुल अगदी काही इंच दूर राहिला चेंडू फिल्डर पासून. सिंगल येते ऑफ द मार्क स्ट्रेट अवे. यानंतरची मॅच तयार राहायचं. टॉस साठी दोन्ही संघ. प्रकृती 11, शंभू 11. कॅप्टन्स तयार राहा. यावेळी आउटसाइड ऑफ वाईड बॉल आहे. अवांतर धाव प्राप्त होईल. यावेळी संधी होती एसटी चित करण्याची. संधी दवडली. डॉट बॉल आला. षटक समाप्त. 3 षटकांनंतर अवघ्या 39 धावा धावफलकावर. अवघ्या म्हणण्याचं कारण म्हणजे पहिल्या षटकात 22 आल्यात, त्यानंतर केवळ 17 पुढच्या 2 षटकांमध्ये. पुढची मॅच टॉस साठी रिपोर्ट करायची दोन्ही कॅप्टन. प्रकृती 11, शंभू 11. या ओव्हर नंतर टॉस लगेच केला जाणार आहे. गणेश सर टी शर्ट घेऊन या संकेत मुंगसेसाठी. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट.
गोलंदाजीसाठी अक्षय येत आहेत स्वतः संघ मालक. पहिला चेंडू आता एक आली 40 धावा धावफलकावर एक आली आहे. फटका यावेळी फसला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक अगदी 4 येत आहेत बॉलच्या खाली. कॅच मात्र एकाकडे येत नाहीये. पहले आप के चक्कर में फंस गए जनाब. 2 धावा. पहिली सिंगल आली ह्या 2 आल्या. 2च बाद आलेत. येस थँक्यू. धावफलकावर आहेत 42. कॅचेस पकडावे लागतील तरच मॅचेस तुमच्या हातामध्ये येतील. हे सोपं समीकरण आहे क्रिकेटचं. प्रसाद ढमाळनं उदाहरण दिलंय सकाळी. फक्त फिल्डिंगच्या जोरावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला पठ्ठ्यानं, परंतु ते कॅच महत्वाचे होते. यावेळी पहा कॅच आलाय, तो महत्वाचा आहे. कॅचेस विन्स मॅचेस. धीरज बाद. सकाळी प्रसाद यांनी जे झेल टिपले ना त्यामधला सर्वात पहिला झेल रनिंग कॅच, दुसरा झेल देखील त्याच पद्धतीने लाजवाब, तिसरा झेल क्रुशियल होता. 3ही कॅचेस मॅच पलटणारे राहिले आणि त्या मॅचमध्ये जो विजय प्रस्थापित केला संघानं त्यामध्ये महत्वाची भूमिका राहिली प्रसादच्या कॅचेसची. पियुष बॅटिंगसाठी येतोय. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. प्रकृती 11, शंभू 11, बोथ कॅप्टन्स प्लीज टॉससाठी यायचंय. शंभू 11 कॅप्टन टॉससाठी या. जो कॅप्टन उपस्थित नसेल विरुद्ध कॅप्टनला टॉस विन दिला जाईल, लक्षात घ्या. समोरच्या बाजूला फटका खेळलाय. अगदी 2 धावा आल्यात. याही चेंडूवर 2 ओव्हर्स थांबावं लागेल. जबरदस्त कमबॅक केलंय दत्तगुरू पहिल्या संघानं. 22 धावा पहिल्या षटकात खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र धावफरक अवघ्या 44 वर थांबलाय आणि यावेळी फटका पुन्हा एकदा मोठा हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल आदित्य पकडला जाईल. कॅच. विकेटचं पतन. फलंदाज बाद. याबरोबरच 5 चेंडूचा खेळ होतोय. 1 चेंडू आता हाताळण्यासाठी मैदानात कोण दाखल होतं हे पाहायचंय. चला घाई करा, लगेच या. बॅटिंग कोण आहे? रशीद बॅट्समन. बॅट्समन नेम प्लीज. अनिकेत. फुलटॉस आहे. अगदी नो बॉलचा इशारा केला पंचांनी. जितुल गायकवाड यांच्या माध्यमातून दाखवला जातो हा नो बॉल आहे. नो बॉल वरती रनआउटच्या रूपात परतावा लागेल अनिकेतला माघारी. बॉल काउंट नाहीये, बॉल हाताळावा लागेल. नो +2. 3 धावा घ्या. रिव्ह्यू नाहीये, रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. ऑन फील्ड कॉल इज द लास्ट कॉल. बीमर साठी रनआउट साठी रिव्ह्यू नाहीये. बाउंड्री चेक साठी रिव्ह्यू तुम्ही पंच घेऊ शकतात जर क्रिटिकल. नो +2 आणि विकेट. 47 धावा धावफलकावर आहेत. नो +2 आणि विकेट येते. बॅटिंग साठी येत आहेत येस बॅट्समन. लास्ट बॉल बाकी आहे. लास्ट बॉल हाताळण्यासाठी बॅटिंग साठी येत आहेत ते कादर यांच्या माध्यमातून खेळायला फटका. बॅट चेंडू खाली राहिला. वाईड आहे. वाईड +1 मिळते. एक्स्ट्रा जरूर खावे लागतील अक्षयला. संघ मालक धावा भरपूर खर्च केला आतापर्यंत. वाईड +1 आली. डॉट बॉल. इथं मात्र विकेट आली आहे. फलंदाज रनआउटच्या रूपात होतो. बाद. डाव समाप्त. 4 षटकांनंतर धावफलकावर आहेत 49 विजयाचं समीकरण. 24 चेंडू दत्तगुरू पहिल्यासाठी 50 धावांचं. बॅटिंग साठी आता उतरतील मैदानाच्या आतमध्ये. तर दुसरीकडे करूयात मॅचचा टॉस. दोन्ही कॅप्टन शंभू 11 विरुद्ध प्रकृती 11. रोहन भैया शिर्के एका बाजूला तर दुसरीकडे सनी. टॉस आपण करतोय. महत्वपूर्ण मॅचचा टॉस. टॉस जिंकला तो शंभू 11. निर्णय करावा.
प्रकृती 11 संघाने टॉस जिंकलाय. निर्णय आम्हाला कळवा. चला स्पीडअप घ्या, घाई करा. 2:30 वाजलेत. मॅचेस भरपूर खेळायच्यात. मराठे ब्रदर्स क्षेत्ररक्षण सजवा. 50चं लक्ष 4 ओव्हरमध्ये. सलामीची जोडी दाखल झाली आहे बॅटिंगसाठी. दादा खेळाडूंची नावं माहीत असणाराच 12वा खेळाडू पाठवा विनंती आहे. बॅट्समनची नावं सांगा. अक्षय आणि दर्शन. तर गोलंदाजीसाठी राहुल. या सामन्याला होते सुरुवात. 50चं लक्ष. पहिला चेंडू राहुल हाताळतील. फुलटॉस. फटका बसलाय. धीरज बॉलच्या खाली येत आहेत आणि कॅच पकडला देखील जाईल. पहिल्या चेंडूवर विकेट येते. दर्शनला परतावं लागेल माघारी. अक्षय आले. अक्षयने आले पावली चेंडू भिरकावून दिलाय. षटकार लगावलाय. सीमा पार. मस्तक पे दस्तक. 6 धावांसाठी.
यस पुढचा चेंडू सज्ज पुन्हा एकदा अक्षय डीपी. यावेळी आडा बॅटने खेळलाय अगदी पॉइंटच्या दिशेनं बॅकवर्ड रिजन मध्ये थांबवण्याचा प्रयत्न होतोय. धावा किती घेतल्या जातील पाहायचं. 3 धावा तर घेतल्या जात आहेत. 3 धावा नक्कीच प्राप्त होतील. तीन धावा 9 रन्स धाव फलकावर लागतायत. अगदी 3 चेंडूच्या पाठीमागे 1 विकेट षटकार आणि या 3 धावा येत आहेत. धावांचा वेग वाढवण्याचं काम करावं लागेल. आता डावखोरा फलंदाज अक्षय आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे. अक्षय पोलीस यावेळी स्क्वेअर कट डायव्हिंग एफर्ट पहा. हाताला जखम आहे परंतु त्या जखमेची पर्वा मैदानात करत नाहीये. पसरणीचा मॅक्सवेल धीरज मराठे. सिंगल आली. नो बॉल आहे का? नो +1. 5-4चा फील्ड सेटअप महत्वाचा आहे. तो नसेल तर तुम्हाला पंच दंडित करतात. नो +1 आहे. आगीतून फुफाट्यात अशी काहीशी अवस्था. त्याची बॉडी लॉफ्ट केलाय हवेमध्ये फसलाय फटका. इथं मात्र पकडला जाईल कॅच परंतु फ्री हिट आहे. 2 धावा आल्यात अगदी याही चेंडूवरती. बॅटिंगचा निर्णय घेतला प्रकृती 11 संघानं. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. कव्हर्स मध्ये खेळलाय फटका. एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप आहे तो गॅप भेदण्यात आलं. यश अक्षय डीपी चौकार ठोकलाय. षटक होतंय समाप्त. एका षटकानंतर धावफलकावर पाच बॉल झालेत. 1 बॉल बाकी आहे सर. येस 17 धावा धावफलकावर आहेत. डीजे थांबवा. चौकाराला हा देखील आता डीजे लावा. चेन्नई सुपर किंग्स का एकवीस 21 गोलंदाजीसाठी येतोय शुभम मराठे. एकवीस धावा धावफलकावर लागल्यात. शुभम सज्ज असतील गोलंदाजीसाठी. 21 धावा लागल्यात धावफलकावर. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. सिंगल आली आहे. अक्षयकडे लक्ष असेल. ज्या पद्धतीने फटकेबाजी अक्षय करतोय नक्कीच लक्षवेधी कामगिरी अक्षय परंतु अक्षय डीपी इथं मात्र बॅटिंग लाजवाब करतोय. संघ मालक आहे. संघाची जबाबदारी स्वतःच घेतली. खोदून काढला. यावेळेला मैदानावरती खेळाडू आहे. थांबवला जाईल चेंडू. कादरच्या माध्यमातून सिंगल. सलगचे 2 चेंडू 2 सिंगल आलेत. सेन्सिबल क्रिकेट. यावेळी हाफ ट्रॅकर आखुटपदा चेंडू डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा अगदी शरीरावरती आदळला चेंडू. सिंगल येते. चांगलं राहिलं हे षटक. अगदी आपण पाहतोय एका षटकात धावा आल्या तरी मॅच संपत नाही हे आपण पाहिलंय आतापर्यंत. मॅचेस बनतायत. अगदी दबाव टाकले जात आहेत. चांगल्या मॅचेस अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण मॅचेस जाताना पाहिलं. अगदी मागची मॅच जर आपण पाहिली अगदी काही क्षणांपूर्वी 2 धावा आल्यात या चेंडूवरती. यावेळी पुन्हा एकदा चोरटी धाव घेतली आहे. सिंगल आली आहे. रियांश 11 यार्न 11 ही मॅच वर आपण चर्चा केली. 6 चेंडू 4ची गरज होती. ती मॅच 1 बॉल 1 वर आली.
जर क्रिकेटमध्ये काही घडू शकतं हे आपण बऱ्याचदा पाहतो. इथं देखील पहा, पहिल्या षटकात 21 आल्या, या षटकात आल्या केवळ 6. 27 धावा धावफलकावर, येणारे 12 चेंडू, अजूनही 23 ची गरज. मॅच पुन्हा एकदा बनली आहे. मॅच मध्ये कमबॅकची कहाणी सुरू झाली आहे. धीरज मराठे आता गोलंदाजीसाठी सज्ज असतील. आपल्या लेग ब्रेक साठी ओळखले जातात. हाताला जखम आहे परंतु ते जखमेची पर्वा करत नाही हा खेळाडू. लढवई यासारखा मैदानामध्ये लढतोय. स्ट्रायकिंग एंडवर मात्र अक्षय डीपी संघमालक. फुलटॉस आडावाटनं खेळलाय, गॅप शोधला. यावेळी स्क्वेअर लेग मध्ये बॅकअप दिला जाईल. 2 धावा मात्र रोखता येणार नाहीयेत. यावेळी लॉफ्ट केलाय, अक्षयचा अभिजित षटकार ठोकलाय की शड्डू. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. अक्षय डीपी, व्हॉट बॅटिंग यार. आक्रमण चढवलाय, हल्ला केलाय. यावेळी डॉट बॉल आहे. एक तेरी तो एक मेरी, चित्तेरी तो पट्ट मेरी, असं काहीसं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. थांबवला फलंदाजाला. सलगचे 2 डॉट. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करून देत आहेत धीरज मराठेच्या माध्यमातून मराठे ब्रदर्स या संघाला. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. यावेळेला संधी आहे, अंदाज चुकलाय. बॅकअप मात्र देता येत नाही. सनीचा अंदाज चुकला, निष्ठून जातो चेंडू. 4 धावांसाठी 39 धावा धावफलकावर. 12 धावा आतापर्यंत आले या ओव्हरमध्ये. मिसफील्ड इज नॉट अलाउड ॲट दिस स्टेज. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावंच लागेल. यावेळी फटका फसलाय, हवेमध्ये आहे. फिल्डर डाऊन द बॉल येतोय. शुभम दिल गलती कर बैठा. कॅच सुटला. 2 धावा आल्यात. तिसरीचा प्रयत्न केला जातो. रनआउटची संधी आहे. 3 देखील मिळतील. 1 से भले 2, 2 से भले 3. षटकाची होती सांगता. धावफलकावर धावा 42. विजयासाठी 8 ची गरज. 6 बॉल 8 ची गरज. क्षेत्ररक्षण महत्वाचा दुवा आहे क्रिकेटमध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं करणं गरजेचं आहे. कॅचेस पकडावे लागतील महत्वाच्या मॅचेससाठी. प्रकृती 11 संघाने प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघ डगआउट मध्ये दाखल व्हा. प्रकृती 11 विपक्ष शंभू 11 ला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. आठ धावांची गरज आहे 6 बॉल मध्ये. संदीप मराठे गोलंदाजीसाठी आलेत. सैला चेंडू वाईड आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळलाय. वाईड आहे ना सर? येस, थँक्यू. शरीरावरती आदळलाय हा चेंडू. डॉट बॉल आलाय. 5 बॉल 8 ची गरज आहे. मॅच बनू शकते अजूनही. 7 ची गरज 5 चेंडू मध्ये. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. डीप मिड विकेट टार्गेट केली आहे. डीप मध्ये तैनात शुभम. 2 धावा आरामात पूर्ण. 4 बॉल आता 5 ची गरज. 1 डॉट बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये जिवंतपणा आणू शकतो. मराठे ब्रदर्स कमबॅक करू शकतात. 1 डॉट बॉल. चांगला चेंडू हाताळावा लागेल. येस, तो डॉट बॉल येतोय. कारण आउटची संधी आहे. विकेट येते. बाद होतोय खेळाडू आणि अक्षय देखील स्ट्राईक पासून राहतील दूर. अक्षय यांना परतावं लागेल माघारी. अक्षय पोलीस होतील बाद. आता नवीन फलंदाज स्ट्राईक वर येईल. मॅच बनली आहे, ही खासियत आहे. हा डॉट बॉल देखील आला असता तरी हरकत नव्हती, कारण अक्षय डीपी यांच्याकडे मोठ्या फटक्याची क्षमता होती. आता येणारा नवीन फलंदाज कसा खेळ करेल हे पाहायचं आहे. याकडे नजर असतील.
3 चेंडू 5 ची गरज आहे आता. तीन बॉल 5 ची गरज. बॅट्समन कोण आलाय? बॅट्समन आदेश आलाय. महत्वाचं राहणार आहे येणारा चेंडू संदीप यांचा. 3 बॉल 5 ची गरज. अक्षय स्ट्राईक वरती येतील का? यस, क्रॉस झालेत का फलंदाज चेक केलं जाईल. अंपायर डिसिजन आहे, अंपायर रिव्ह्यू आहे, तो रिव्ह्यू घेतला जातोय, चेक केलं जात आहे. अक्षय मोहिते डीपी यांना परतावा लागेल माघारी. नवीन बॅट्समन वरती राहील. स्ट्रायकिंग एंडला विकेट गेले, नवीन बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला खेळेल. वरच्या बाजूला तुम्ही आउट झालाय, वरतीच नवीन बॅट्समन खेळेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय पोलीस राहतील. चला लवकर आतमध्ये या, घाई करा, बॅट घेऊन या. 3 बॉल 5 ची गरज. अतिरिक्त वेळ घेतला गेलाय. मॅच मध्ये ड्रामा नसेल तर ते मॅच मध्ये मजा येत नाही. तो ड्रामा आता आलाय, ट्विस्ट आलाय. 3 बॉल 5 ची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्यानंतर असं वाटलं होतं 50चं लक्ष सहज सोपं पार होत आहे, परंतु ती मॅच फसली आहे. 3 बॉल 5 ची गरज आहे. अगदी आपण पाहिलं 6 बॉल 4 मध्ये 1 बॉल 1 ला मॅच आली. आता इथं 3 बॉल 5 ची मॅच. आणि महत्वाचं म्हणजे नवीन फलंदाज आदेश स्ट्राईक वरती दाखल आहे. मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल सांगू शकत नाही. हृदयाचे ठोके असंतुलित करणारी मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. अगदी हृदय वकाराचं पेशंटनी ही मॅच आपल्या रिस्क वरती पहा. 3 बॉल 5 महत्वाचा चेंडू राहील येणारा. डॉट बॉल आला, नो बॉल आहे फॉर पेस. डेफिनेटली वेगाची मर्यादा आहे, तुम्हाला वेगाने चेंडू हाताळल्यानंतर दंडित केलं जात आहे. 3 बॉल आता 4 ची गरज. फ्री हिट आहे. यस, नक्कीच. 3 बॉल 4 ची गरज. लॉफ्ट केला यावेळेला. खेळाडू मागदी सर्कल मध्ये तैनात आहे. निष्ठून जातोय चेंडू सीमा पार. पुढे आला होता खेळाडू, त्याच्या डोक्यावरून खेळला फटका. आदेशनं मॅच फिनिश केली आहे. दत्तगुरुपा 11 या मॅच मध्ये ठरतायत विजेते पदाचे मानकरी. आणि अर्थातच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट संघ मालक स्वतः अक्षय डीपी इज द मॅन ऑफ द मॅच.